सो गाईज आता जस्ट मी आलो कोर्टातून आलो आणि आज कोकोला बॉल आणला ना. कोको जाम ओरडतोय, नुसतं खुश झालं एकदम. आमच्या शॉर्ट्स मध्ये बघा तसं तुम्ही कोकोच्या मस्ती. आणि ते बघा बॉल दाखवायचा आहे त्याला. हो हो बघून घ्या. काल जे तुम्हाला बॉल खेळ बॉल खेळ तुम्हाला काल सांगितलेलं ना की दही बनवलंय म्हणून. आज त्याचा नाही नाही खेळत मी नाही. पण पहिल्यांदाच दही मला येत नव्हतं, बट मी प्रोसिजर प्रॉपर बघितली आणि बनवलं. आता बघू आपलं दही मस्त तयार झालंय की नाही. वा मस्त ब्रेच नाही वाटत हो? नाही वाटत असं वाटतं. फ्लॉप केलं काय? अरे बापरे एवढं भारी झालं आणि म्हणते नाही झालं. चांगलं झालं, एकदम भारी झालं. टेस्ट करा बरं. आपलं तसंच आहे का? नाही कसं आहे? थोडं अजून क्रीमी व्हायला पाहिजे. मग थांबायचं? हो थांबावं लागेल, म्हणजे असं पॅक अजून कॉम्प्लेक्स नाही झालं त्याचं. थांबू अजून, हिवाळा आहे ना. हो त्याच्यामुळे. बट मस्त झालंय ना. लय भारी, टेस्टला भारी झालंय. आंबट आहे, मला आंबटच आवडतं. हो. तर आज आहे ना मी कोर्टात गेलो होतो एकटाच. आज प्रियाला नाही घेऊन गेलो मी सोबत, कारण कोको झोपलेला होता. आणि मुळात एक गोष्ट सांगू, बरं झालं मी प्रियाला नाही घेऊन गेलो. आज आम्ही कोर्टात वकिलांना भेटलो, त्यानंतर समोरची पार्टी सुद्धा आलेली होती. अर्धे लोक आले होते, पण मेन पार्टीच नव्हती. आणि म्हणून फक्त तारीख घेतली आणि आज परत आम्ही तारीख घेऊन आलो. मग येता येता मी कोकांगला बॉल घेतला आणि कोको आता खेळतोय आल्यापासून. लयच खुश झाला पोरगा. प्रिया आता स्वयंपाक बनवते. काय बनवते बाबडे? मुलं तू एकटी होती घरी तर बनवून घ्यायचं होतं ना एवढं वेळ. मला ना काय झालं माहितीये का, मी ते पनीर पराठा बनवला माझ्यासाठी, पण तो मला आवडला नाही. दाखवला, बघितलं सगळ्यांनी बाबड्या. तो बॉल चोरून नेतील सगळे. लपो जाय, लपो. पनीर पराठा बनवला, बट मला तो काय आवडला नाही म्हणून मी खाल्लं नाही. मग मी तुमची वाट बघत बसली. मी विचार केला की तुम्ही माझ्यासाठी बिर्याणी घेऊन येते. अगं बिर्याणी तिथे ना ते बोलले बनवायला थोडा टाइम लागेल, अर्धा, म्हणजे नवीनच टाकली होती ना, सकाळची संपली पूर्ण. मग ते बोलले की ती तंदुरी होती ती तू खात नाही, मग त्याच्यामुळे मग म्हटलं थांबू बस. जाऊ दे, मी बोलली. मग तुम्ही आले, तुम्ही मला बोलले की काहीतरी बनव स्वतःसाठी. मग मी बघा काय बनवलं. मच्छीचा रस्सा, फिश आणि करी. भात. ग्रेट. तुमच्यासाठी डाएट सोबत दिलेलं, पण तुम्ही काय नाही मला लवकर आलो ना मी. मग मला एवढी मेहनत का करायला लावली तुम्ही? अरे मी टिफिन घेऊन आलो परत, मी खातो आता लगेच. टायमिंग राहतो का दिला म्हणजे लगेच खाऊनच घ्यायचं काय? तेच बोलले, खाऊन घ्या. पण हो लगेच. एवढं मेहनतीने सकाळीच उठून बनवलं ना, म्हणून गरम करून आता डब्यातून काढलं म्हणून असं दिसेल, नाही तर खूप सजवून दिलं होती. नाही सारखं गरम केलं का न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होऊन जाते त्याची. ओके. सो मी खातो तसंच. लेट्स एन्जॉय. मी हा एक वजन काटा पण मागवला, फूड वजन काटा. कारण आहे ना मला आता रोज ते क्वांटिटी मोजून खायची आहे ना. चिकन वगैरे मी रोज जास्त खातोय, ते मोजत नाही त्यामुळे. आहे ना कोको? काय प्रिया? सलाडचं नाही, सलाड अनलिमिटेड खायचंय किती पण. हो फक्त भाजी, जसं चिकन फिश. आता मी पीस किती खातोय किती मला माहित नाही. सो मग ते 200 ग्रॅम 250 ग्रॅमच खायचंय मला, त्यामुळे मग मी वजन काटा घेऊन आलो. सो चला आता मी लंच करून घेतो पहिले. तर हा ब्लॉग कोणाला धमकी देण्यासाठी नाहीये, पण कायदा कसा काम करतो आणि कायद्याचं उल्लंघन केल्यावर काय परिणाम होऊ शकतात हे सांगण्यासाठीच आहे. सो सगळ्यात पहिला मला एक प्रश्न आलेला की आपण आहे ना त्यांना पार्टी बी म्हणूया, ठीक आहे. आम्ही पार्टी ए आणि पार्टी बी ते, म्हणजे आम्ही एकमेकांवरती केसेस केलेल्या आहे. हल्ला आमच्यावरती झाला, पण तरीही त्यांनी आमच्यावर केस केली, मग आम्ही पण त्यांच्यावर केस केली, ठीक आहे. सो आता पार्टी बी आहे ते लोक, समोरची पार्टी जी आहे ते पार्टी बी आहे. आता आपल्या 3 वर्षापासून तारखा आहेत आणि आम्ही बऱ्याच तारखा केल्या. त्यांनी सुरुवातीला केल्या असतील, मला माहित नाही त्याबद्दल, पण ऑनलाईन तर दिसत नाहीये. आणि आता आम्ही रेग्युलर तारखा करतोय, बट समोरची पार्टी मधले काही लोक करतात, काही लोक करत नाही. मेन व्यक्ती जी आहे तीच तारखा करत नाही. हे कायद्याने किती धोकादायक आहे. सीआरपीसीच्या नियमानुसार आरोपीने कोर्ट समन्सला उत्तर देणं बंधनकारक आहे. आणि जर रिपीटेड नॉन अपिरियन्स म्हणजे कोर्टला प्रोसेसला जाणून बुजून इग्नोर करणं
म्हणजे जर जाणून बुजून येत नसतील कोर्टाच्या तारखेला, तर ते कोर्ट असं समजतं की ते जाणून बुजून इग्नोर करत आहे. तर आज नाही तर उद्या कोर्ट हे डिलिबरेट अव्हॉइडन्स म्हणून नोंदवू शकतं. ठीक आहे. एकदा कोर्टच्या रेकॉर्डमध्ये हे रजिस्टर झालं की पुढे वॉरंट निघण्याचे स्ट्रॉंग बेस तयार होतो. म्हणजेच वेळ लागतो पण रेकॉर्ड तयार होत राहतं. आता दुसरा प्रश्न आहे की इतक्या वेळा गैरहजर राहून सुद्धा वॉरंट का निघत नाही? मग ती पार्टी सेफ आहे का? तर ॲक्चुअली कसं आहे, कोर्टाच्या गोष्टी आहे ना, अशा आपण जसं फिल्ममध्ये बघतो, पिक्चरमध्ये बघतो, तेवढ्या फास्ट नसतात किंवा तेवढ्या पण इझी नसतात. फास्ट म्हणण्यापेक्षा फास्ट हा शब्द चुकीचा आहे. तेवढ्या इझी नसतात. सो वॉरंट निघत नाही म्हणजे धोका नाही असं नाही. कोर्ट प्रत्येक नॉन अपीअरन्सची नोंद ऑर्डर शीटमध्ये करतं. हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतं. एकदा जजला वाटलं की आरोपी कोर्टला इव्हेड करतोय, तर वॉरंट काढणं मॅन्डेटरी असतं आणि आज शांतता आहे कारण प्रोसेस चालू आहे. प्रोटेक्शन नाही आहे त्यांचं. सो कधी ना कधी यावरती अंमलबजावणी फास्ट होणार. हे जे डिले होतंय त्याचं पुढं उलट परिणाम दिसू शकतो का? तर डिले हा क्रिमिनल केसमध्ये ना डबल एज स्वॉर्ड असते, म्हणजे डबल टोकाची ते दुधारी तलवार असते. आज नॉन अपीअरन्स चालतं, पण उद्या आहे ना त्यांची डिफेन्स क्रेडिबिलिटी जी आहे ना ती कमी होऊन जाते. म्हणजे कोर्ट आहे ना त्यांच्याबद्दल इतकी वर्ष आरोपी का आला नाही या प्रश्न आल्यानंतर डिफेन्सला उत्तर देणं खूप अवघड होऊन जातं आणि जे प्रोसिक्युशन आहे आम्ही ते मजबूत होऊन जातं. एका कोर्टची तारीख टाळून दुसरीकडे हजर राहणं व्हॅलिड आहे का? म्हणजे काही लोक बोलतात की आम्ही तिकडच्या कोर्टात नाही करत कारण आम्हाला भीती वाटते वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर त्यांचं रिझन असेल. आम्ही आमच्या गावाला दुसरीकडे कोर्टाची तारीख करतो. तर याचं उत्तर आहे नाही. सीआरपीसी म्हणजे जे क्रिमिनल लॉज आहेत, सीआरपीसी स्पष्ट सांगतात की समन इश्युइंग कोर्टमध्ये हजर राहावं लागतं. जर आरोपी दुसऱ्या ठिकाणी गेले तर ते इंटेन्शनल अव्हॉइडन्स मानलं जाऊ शकतं. हे पुढे वॉरंट जस्टिफाय करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. म्हणून हे पॉसिबलच नाही की कोणी दुसऱ्या कोर्टात जाऊन आपली तारीख लावेल. सो प्रश्न 5वा मला अजून एकाने पाठवलेला. जजना हे सगळं दिसतं तरी ते लगेच ॲक्शन का घेत नाही? लोक आरामात फिरतायत आणि जज त्यांच्यावरती ॲक्शन का घेत नाही? तर जज लगेच ॲक्शन कधीच घेत नाही, पण नोटीस घेतात. ज्युडिशियल डिसिप्लिननुसार जज स्टेप स्किप करू शकत नाही. पण ऑर्डर शीट, ॲब्सेन्स रेकॉर्ड, पोलीस रिपोर्ट्स हे सगळं जमा होत असतं. एकदा हे एव्हिडन्स पुरेसं झालं की जज ॲक्शन लीगली बाउंड होऊन घेतात. अजून एक प्रश्न आलेला की व्हिडिओ एव्हिडन्स असूनही लगेच दाखवता येत नाही आणि जज ते बघत नाहीत का? तर एव्हिडन्स ॲक्टनुसार व्हिडिओला ऑथेंटिकेशन लागतं. अनव्हेरिफाईड व्हिडिओ कोर्ट रिजेक्ट करू शकतात आणि ते डिफेन्सच्या फायद्यात जातं. म्हणून प्रूफ स्ट्रॉंग, व्हेरिफाईड आणि प्रोसिजरनुसार असलं पाहिजे. वीक प्रूफ दाखवणं म्हणजे आपण स्वतःच केस कमजोर करून घेऊ. त्याच्यामुळे ते पूर्ण व्हॅलिड होईल, ऑथेंटिकेट होईल आणि त्यानंतरच ते आपले वकील कोर्टासमोर हजर करतील. नंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो लोकांकडून, की जर ती समोरची पार्टी येत नसेल, तर तुम्ही कशाला जातात? तर रेग्युलर अपीअरन्स म्हणजे ना, कोर्टला स्पष्ट सिग्नल मिळतो, की आम्ही लॉ फॉलो करत आहे. आमची जी पार्टी आहे, आम्ही जे सगळे आहेत, आम्ही लॉ फॉलो करत आहे. आम्हाला काही हाईड करायचं नाहीच आहे. उलट पार्टी बीचं अब्सेन्स निगेटिव्ह इन्फरन्स तयार करतो. हा इन्फरन्स पुढे वॉरंट, अटॅचमेंट किंवा ॲडव्हर्स ऑर्डरला कारणीभूत ठरू शकतो. आता अजून एक प्रश्न आलेला, की ते बोलत होते, की त्यांना पेपर पाठवून द्या, ते पेपर मागतायत, तरी पण ते साईन द्यायला तयार आहेत, पण तुम्ही पेपर नाही पाठवत आहे. तर असं चालतं का? एक सांगतो, नुसती डिव्होर्सेस केस नाही तर एक क्रिमिनल केस पण चालू आहे, जी दगडफेक झाली आमच्या गाड्यांवरती. आमच्या गाड्या फोडल्या ती. तर क्रिमिनल केस कॉम्प्रोमाइजने कधीच संपत नाही, जोपर्यंत कोर्ट परमिट देत नाही. सीरियस ऑफेन्समध्ये प्रायव्हेट सेटलमेंट लीगली इरिलेव्हंट असतात. उलट अशा प्रयत्नांना कोर्ट प्रेशर टॅक्टिक्स म्हणून बघू शकतं. हे ॲक्युजसाठी रिस्क वाढवणारं ठरू शकतं. आणि एक महत्त्वाचा आणि लास्ट क्वेश्चन, डायरेक्ट वॉरंट का निघत नाही? वकील त्यांना अटक का करत नाही? तर त्याचं उत्तर एकदम सिंपल आहे. अरेस्ट हा पनिशमेंट नाही, तो प्रोसेस आहे. कोर्ट लीगली सॅटिस्फाईड झाल्यावरच पोलिसांना अरेस्ट ऑर्डर देतात. वॉरंट येण्यासाठी अब्सेन्स रेकॉर्ड प्लस इंटेंट टू इव्हेड सिद्ध व्हायला लागतं. एकदा हे सिद्ध झालं, की प्रोसेस फार वेगाने पुढे जाते. आणि शेवटचं एक गोष्ट सांगेल, ज्यांना असं वाटतं आम्ही कोर्टाचे नियम मानत नाही किंवा आम्ही कोर्टाला जुमानत नाही, आम्ही काही तारखा करणार नाही, आम्ही आमच्या मनाचे राजे, त्यांच्यासाठी. आज कोर्टाला न जाणं शांत वाटू शकतं, पण कायदा हे कधीच विसरत नाही. ऑर्डर शीट विसरत नाही आणि जेव्हा कायदा चालतो ना, तेव्हा तो अचानक आपले हाल करतो. सो जय हिंद. सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. मला असं वाटतं, की खूप सारे प्रश्न येत राहतील, पण कोर्टाची प्रोसेस आहे आणि ही अशीच चालेल. आम्हाला नियम तोडायचे नाहीये. आम्ही आमचे नियम फॉलो करत राहू. आम्ही आमच्या तारखा करत राहू. मला ना पार्टी एला ना पार्टी बीला कोणालाही वाईट बोलायचं नाहीये. फक्त हे की मला ज्या कमेंट्स येतात मी त्यांच्याबद्दलच बोलत आहे. आता इतके वर्ष झाले ना, की याच्यामध्ये असं वाटतं की हा त्रास नकोय.
आणि झाल्या गेल्या त्या गोष्टी सगळ्या लोक विसरून गेलेत. आम्हालाही ह्या पोलीस केस म्हणा, या कोर्ट केस म्हणा, याच्यातून बाहेर पडायचं आहे. कारण प्रत्येकाला त्यांचं त्यांचं आयुष्य आहे. त्यांनी त्यांचं जगा, आम्हाला आमचं जगू द्या. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जी की आपण मागे सोडून दिल्या तर आनंदात आयुष्य जगू शकतो. सो हेच माझं सांगणं आहे, की पटापट तारखा करून घ्यायच्या आहे आम्हाला आणि जसं कोर्ट लवकर निकाल देईल तसे आम्ही मोकळे होऊन जाऊ. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परत एकदा सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्या भावनांना मला ठेच पोहोचवायची नव्हती. मी फक्त हे सांगतोय, की मला ज्या कमेंट्स येत आहेत त्याची उत्तरं मी देतोय. मी त्याची चर्चा वकिलांसोबत केली. ही कोर्टाची केस कधी लवकरात लवकर निघेल याबद्दलच मार्गदर्शन घेतलंय. सो चला भेटूया. बाय बाय.